निश्चितच आज जे काही देशाचं अर्थ बजेट सादर होत आहे त्याच्यातून अपेक्षा आहे की हे बजेट हे सर्वसामान्याचं असलं पाहिजे। यात शिक्षणाला महत्त्वाचं प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि शेतकरी हा देशाचा काय शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही भरीव तरतुदी या बजेटमध्ये असणं अपेक्षित आहे। आरोग्याची फार दयनीय परिस्थिती आहे, आरोग्याचं सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे जेणेकरून सामान्य माणूस हा आज सुरक्षित सुखी राहील या दृष्टीनं हे अर्थ बजेट असलं पाहिजे। पाऊस होतो अर्थसंकल्पामध्ये मात्र जमिनीवरती पाहायला मिळत नाही। निश्चितच नेहमीच घोषणाचा पाऊस हा बजेटमध्ये असतोच, प्रत्यक्षात मात्र काही नसते। हे तेवढीच वस्तुस्थिती खरी आहे, परंतु कुठंतरी देशाला लक्षात ठेवून देशाचा सामान्य माणूस शेतकरी गरीब हा डोळ्यासमोर ठेवून बजेटमध्ये तरतूद करून त्या अंमलात आणल्या गेल्या पाहिजेत ही अपेक्षा आहे। दलित समाजासाठी खास करून प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये आतापर्यंत पाहिलं असेल 75 ते 80 वर्ष होतात घोषणा होतात, पण दलित समाजाच्या उद्धाराचा आतापर्यंत मार्ग जो आहे तो पुढे येताना पाहायला मिळत नाही। जैसे ती परिस्थिती पाहायला मिळते। नेहमीच SC ST यांच्यासाठी भरीव तरतुदी असतील किंवा घोषणा असतील ह्या बजेटमध्ये असतातच, परंतु त्या अंमलात आणल्या जात नाही। ते बजेट पूर्ण त्या विभागावर खर्च केला जात नाही। बजेट काही दिवस झाल्यानंतर त्या बजेटचा जो काही पैसा आहे तो पैसा इतर हेडवर इतर योजनांवर वळवल्या जाते, ही वस्तुस्थिती आहे। मी तर या निमित्तानं ही मागणी करेल की स्वतंत्र कायदा हवा यासाठी की जो बजेटमध्ये तरतूद केली आहे SC ST साठी ते पूर्ण होते की नाही, ते पूर्ण का झाली नाही किंवा पूर्ण झाली नाही तर काय करावं यासाठी असा कायदा तयार केला पाहिजे, ही या निमित्तानं मी मागणी करणार आहोत। कायदा